बंडू आंदेकरसह सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर अर्ज भरणार असल्याची मोठी माहिती सध्या समोर येते। पुण्यातील गुंड बंडू आंदेकर पालिका निवडणुकीच्या रिंगणात आहे। त्यामुळे न्यायालयाने बंडू आंदेकरला निवडणूक लढण्याची परवानगी दिली होती। कोर्टाची आंदेकर कुटुंबियांना निवडणूक लढण्याची परवानगी आहे। जामीन नाकारल्याने आंदेकर कुटुंब जेलमधूनच निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे अतिशय महत्त्वाची अपडेट, बंडू आंदेकरसह सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर निवडणुकीचा अर्ज भरणार असल्याची माहिती ही समोर येते। पुण्यातील गुंड बंडू आंदेकर पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर कोर्टाची आंदेकर कुटुंबियांना निवडणूक लढवण्यास परवानगी दिल्याने बंडू आंदेकर आता निवडणुकीचा अर्ज भरणार असल्याची माहिती आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातून। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, बंडू आंदेकर पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरताय आणि अर्ज भरणार आहे। अगदी बरोबर आहे। केवळ बंडू आंदेकरच नाही तर बंडू आंदेकरांची भाऊजाई असणारी लक्ष्मी आंदेकर आणि सून असणारी सोनाली आंदेकर, जी की वनराज आंदेकर यांची पत्नी आहे, या तिघही जणांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो आज भरला जाणार आहे। अगदी काही वेळापूर्वी आता सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांचं फॉर्म भरून झाल्यानंतर बंडू आंदेकरांना जे आहे ते या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि ते देखील थोड्या वेळाने फॉर्म भरणार आहेत। या दोघी जणी कोल्हापूरच्या कारागृहामध्ये ज्या आहेत त्या होत्या। कोल्हापूरहून सकाळीच त्यांना पुण्याकडे या सगळ्या संदर्भासाठी आणण्यात आलं, कारण का कोर्टाने त्यांना निवडणूक लढवायला परवानगी दिलेली आहे। आणि कोर्टाने जी काल ऑर्डर दिलेली होती त्या ऑर्डरच्या माध्यमातून कोर्टाने सांगितलेलं होतं की पोलिसांच्या एस्कॉर्ट मधून आणि पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्यांना जो आहे तो फॉर्म भरण्याची परवानगी दिल्यामुळे पोलिसांना देखील मोठ्या कडक बंदोबस्तामध्ये त्यांना फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। सध्या अनुमोदक असतील किंवा वकील असतील यांच्या माध्यमातून या सगळ्यांचा फॉर्म जो आहे तो भरला जातोय। खरं तर भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय हे नानापेठेच्या जवळच आहे, कारण का याच नानापेठेच्या जवळ सगळं या सगळ्या आंदेकर कुटुंबांचं वर्धास्त आहे। त्यामुळे त्यांचे समर्थक जे आहेत ते आजूबाजूला थांबलेले आहेत, परंतु पुणे पोलिसांनी जवळपास 100 मीटर अंतर जे पूर्णपणे क्लिअर केलेलं पाहायला मिळतंय। पुणे पोलिसांची मोठी पथकं असतील, पुणे पोलिसांचे अनेक अधिकारी असतील, अगदी उपायुक्त असतील, हे सगळेजण जे आहेत ते या ठिकाणी सुरक्षेचा आढावा घेत आहेत आणि सध्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये ह्या दोघे जणी पोहोचलेल्या आहेत। समर्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता बंडू आंदेकरच्या विरोधात खंडणीचा। त्या प्रकरणामध्ये त्यांना पोलीस कोठडी दिलेली होती, त्यामुळे समर्थ पोलीस स्टेशनच्या मध्ये जो आहे तो बंडू आंदेकर आहे त्याला धुळे कारागृहातनं त्याचा ताबा जो आहे तो काही दिवसांपूर्वी घेतलेला होता। त्यामुळे तो अगदी इथंच असल्यामुळे या दोघींचाही फॉर्म भरून झाल्यानंतर काही वेळानंतर बंडू आंदेकर यांना या ठिकाणी आणण्यात येणार आहे। त्यामुळे या तिघांच्याकडून उमेदवारी अर्ज जो आहे तो आज महानगरपालिकेच्या दृष्टीने भरला जातोय। परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की यांना फॉर्म भरल्यानंतर एबी फॉर्म कोण देतंय, कारण का राष्ट्रवादी पक्षाकडून यापूर्वीच सांगितलं गेलेलं होतं, सुभाष जगताप शहराध्यक्ष आहेत, की लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांचा सहभाग जो आहे तो आयुष कोमकरच्या हत्येमध्ये नाहीये। बंडू आंदेकरांचा असला तरी यांनी फक्त बंडू आंदेकरांना आश्रय जो आहे किंवा त्यांच्या घरामध्ये राहण्यासाठी बंडू आंदेकर होते, त्यामुळे या दोन्ही महिलांचा काही थेट संबंध नाहीये। त्यामुळे कदाचित या दोनपैकी एका महिलेला कदाचित एबी फॉर्म जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांकडून दिला जाऊ शकतो। त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार वारंवार पुण्याच्या गुन्हेगारीवरती बोलतात, वारंवार अनेकदा पोलीस उपायुक्त असतील, आयुक्त असतील यांना खडसवतात, कोयता गँगच्या विरोधात बोलतात, परंतु ज्यावेळेस निवडणूक येते त्यावेळेस याच गुन्हेगारांना बळ देण्यासाठी कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुण्यामध्ये अग्रेसर ठरलेला आहे आणि ती स्थिती पुन्हा पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच आता या आंदेकरांना कशा पद्धतीनं कोण एबी फॉर्म देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।